राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील कांचननगर परिसरात शासन आपल्या दारी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी गरीब व गरजूंना नवीन रेशन कार्ड बनवून देणे तसेच जीवनदायी योजनेसाठी लागणारे कागदपत्र व प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे या उपक्रमातून गरीब व गरजू नागरिकांसाठी बनवण्यात आली। जवळपास 3500 कुटुंबांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। या मागचा उद्देश असा होता की कुठल्याही गोरगरिबांना शासकीय कार्यालयाच्या वारंवार फिरफिर करावी लागू नये यासाठी एकाच छताखाली सर्व कागद बनवण्यात यावे या मागचा हा उद्देश होता। यावेळी 3500 पेक्षा जास्त कुटुंबांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। यावेळी जिल्हाध्यक्ष महानगर राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे अभिषेक पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महानगरचे तुषार इंगळे, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, मीनाक्षी चौहान, शीतल इंगळे, शकुंतला धर्माधिकारी, कमल पाटील, अतुल भावसार, समाधान कोडी, राहुल तांबट, लता बाविस्कर आदींची यावेळी उपस्थिती होती। या संदर्भात महानगरचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी ईबीएन न्यूजला अधिक माहिती दिली। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शासन आपल्या दारी ही योजना जनसामान्यांच्या फायद्याची योजना आम्ही मागील 1 डिसेंबरपासून तर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राबवत आहोत। या योजनेच्या अंतर्गत आम्ही शासन हे लोकांच्या दारी घेऊन जायचा प्रयत्न करत आहोत। त्यामुळे त्या उद्देशाने आम्ही लोकांचे रेशन कार्डवर लोकांना नवीन रेशन कार्ड बनवून देणे, त्या रेशन कार्डवरील नाव कमी करणे किंवा लोकांना जीवनदायी योजनेचा म्हणजे राजीव गांधी योजनेचा लाभ करून देणे, जेणेकरून लोकांचं एक असं बघण्यात आलेलं आहे की सामान्य जो गरीब माणूस असतो कुटुंबातला त्या माणसाचा जीव हा पैशांअभावी हॉस्पिटलमध्ये जातो हे बघण्यात आलेलं आहे। आमचा एकच उद्देश होता की राष्ट्रवादी पक्षातर्फे सामान्यांचं एक काम व्हावं व त्यांना असा वेळ येऊ नये म्हणून आम्ही ती जीवनदायी योजनाही त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आता जवळपास 1 डिसेंबरपासून आम्ही हा जळगाव शहरातील प्रत्येक वार्डामध्ये उपक्रम राबवत आहोत। जवळपास आत्तापर्यंत 3,500 कुटुंबांना आम्ही या योजनेचे लाभ घेऊन दिलेले आहे आणि पूर्ण शहरामध्ये आम्ही ही योजना चालू ठेवणार आहोत। प्रत्येक वार्डात जाऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत। दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कोणता मोठा लवाजवा न करता सामान्यांच्या फायद्याच्या दृष्टीने ही योजनेचा आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू। खूप छान लोक आज बघण्यात येत आहे की भरपूरसे आज म्हणजे 30 ते 35% जनता अशी आहे शहरातली की जी नवीन रेशन कार्डपासून वंचित आहे। ज्या लोकांना योजना कोणती योजना सरकारी आहेत याचाही आत्तापर्यंत लोकांना कोणती माहिती नाही आहे, ती माहिती आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि लोकांना त्याचा लाभ मिळवून देत आहे।